या दोघांच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला जात आहे आणि सातत्यानं शिक्षण मंत्री देशाचे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तरुणांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं केली जात आहे। परंतु हे जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ते सरकार कुठलंही आंदोलन हे दडपशाहीच्या शिवाय या ठिकाणी करू देत नाही। प्रत्येक आंदोलनावर या ठिकाणी त्यांची दडपशाही ही कायम आपण बघितलेली आहे। देवगड तालुक्याच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं उद्या दिनांक 23 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता याच सगळ्या नीट पेपर फुटीच्या विषयावर जो काही दिल्ली जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज पोलिसांकडून करण्यात आला त्या लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी निषेध नोंदवण्यात येणार आहे। या आंदोलनासाठी आजच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय काँग्रेसचे युवक जिल्हा अध्यक्ष किरण टेंबुलकर, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष संतोषजी मयेकर, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, इतर महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील, जे विरोधी पक्षातले घटक पक्ष असतील, ते सगळे या आंदोलनाला या ठिकाणी या पाठिंबा दिलेला आहे आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी, देवगड तालुक्यातल्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आवाहन करतो। सोनम वांगचुक हे जवळपास 23 दिवस त्या ठिकाणी उपोषणाला बसले असताना सरकारने दडपशाहीच्या पद्धतीत त्यांना त्या ठिकाणी उचलून नेलं आंदोलनस्थळावरून आणि त्यांचं कुठेतरी उपोषण मोडीत काढण्याचा प्रयत्न केला। तरीसुद्धा ते आपल्या मतावर ठाम राहून त्या ठिकाणी त्यांचं उपोषण हे त्यांनी न थांबवता विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपलं उपोषण तसंच चालू ठेवलं आहे आणि कुठेतरी त्यांना पाठबळ प्रत्येक गावागावातून, शहरातून, वाडी वस्तीतून पण मिळालं पाहिजे। याच एका उद्देशातून महाविकास आघाडी देवगडच्या माध्यमातून उद्या तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे। काल आपण बघितला की मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला। आमचा सरळ त्या ठिकाणी आरोप आहे की हा जो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला त्यामध्ये पोलीस होतेच, परंतु पोलिसांच्या व्यतिरिक्त देखील काही गुंड त्या ठिकाणी पोलिसांचे कपडे परिधान करून त्या ठिकाणी त्यांच्यामार्फत देखील या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला। इतकी जर दडपशाही या देशात चालू राहिली तर या देशातल्या लोकशाहीचं भवितव्य धोक्यात येईल, विद्यार्थ्यांचं नुकसान होईल आणि ते नुकसान कदापि महाविकास आघाडी देशातली असेल, राज्यातली असेल, देवगड तालुक्यातली असेल ही सहन करणार नाही। आमचा सोनम वांगचुक, अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा आहे। शिवाय देवगड तालुक्याची आमची विशेष मागणी आहे की या सगळ्या कालच्या घडलेल्या प्रकरणाची जबाबदारी घेऊन देशाच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी देखील याची जबाबदारी घेऊन त्यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे। कारण महाराष्ट्रात आपण बघितलं असाल की गेल्या काही दिवसापासून या आंदोलनाला पाठिंबा करत असताना प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात जागोजागी, तालुक्यात, जिल्ह्यात आंदोलनं होत आहेत। तिथल्या देखील आंदोलकांना पोलिसांनी त्यांचा अमानुष छळ केलेला आहे। कदाचित आम्हालाही वाटतंय की उद्या जर आम्ही आंदोलन जे करतोय त्या आंदोलनावर देखील हे दडपशाही करतील, पोलीस प्रशासन आम्हाला कुठेतरी या ठिकाणी नोटिसा काढून पुन्हा त्या ठिकाणी हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करतील। परंतु कुठल्याही परिस्थितीत उद्या 10:30 वाजता आंदोलन होणार म्हणजे होणार। या ठिकाणी आंदोलनात केंद्राचे शिक्षण मंत्री असतील, गृहमंत्री असतील, राज्याचे शिक्षण मंत्री असतील यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन आम्ही ठामपणे निदर्शनं करणार आहोत। परिषदेला मी आभार मानतो आणि आपण पाहत आहे की गेले 22-23 दिवस झाले की दिल्ली येथे पेपर फुटी हा विषय असेल, विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न त्यामध्ये वांगचुक साहेबांनी केलं त्या ठिकाणी आंदोलन असेल, असं असताना केंद्रातील सरकार अगदी आजपर्यंत आपण पाहत आलो की शेतकरी आत्महत्या करतात, पण यांच्या या मोदी सरकारच्या या 14 वर्षाच्या काळात किंवा आता ह्या वर्षभरात कमीत कमी 22 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली आहे। आणि असं असताना त्या सरकार एवढी आत्महत्या होत असताना सरकारमध्ये थोडीही सहानुभूती दिसत नाही।
कारण 23 दिवस आंदोलन होऊन सुद्धा एकही देशाचा मंत्री किंवा जबाबदार लोकप्रतिनिधी त्या आंदोलकांना आजपर्यंत भेटण्याचं सौजन्यही दाखवलं नाही. आणि असं असताना त्या ठिकाणी फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. पण आरोप प्रत्यारोप होत असताना ही सगळी जबाबदारी सत्ताधारी म्हणून त्या ठिकाणी मोदी सरकारची आहे. कारण एवढे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं भविष्य जे आपण पुढचा भारत तरुण भारत समोर म्हणजे पुढचा तरुण असणारा भारत फक्त हा भाषणातून ऐकतोय. पण आज हे विद्यार्थी किंवा तरुण जे रस्त्यावर उतरले ते माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही पक्षाचे किंवा कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने उतरले असताना सरकारने त्याची साधी चौकशी न करता वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. खरोखरच आपण सोशल मीडिया माध्यमातून पाहतोय की जी काही विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, खरोखर बघताना काही डोळ्यात पाणी येईल एवढी परिस्थिती. म्हणजे या देशात ज्यांनी जातीचं राजकारण केलं आणि हिंदू मुस्लिम हा जो काही भेदभाव ज्यांनी ठेवला, पण कालच्या आंदोलनात बघितल्यानंतर आम्ही जरा आमचे मित्र त्या आंदोलनात आहेत तेही पण हिंदूच आहेत. आणि असं असताना ज्या काही गोष्टी सरकारकडून पाहिजे होत्या, पण देशाचे पंतप्रधान ज्यावेळी संसद विषय मांडला जातो तर देशाचे पंतप्रधान त्याविषयी गप्प राहतात. आणि विद्यार्थ्यांवर आजपर्यंत तरी माझ्या माहितीत त्या विषयावर जबाबदार व्यक्ती आजही त्या विषयावर बोललेही नाही. हे खरोखरच ज्या लोकांनी त्यांना 2014 पासून हेच जे विद्यार्थी आहेत, हेच युवक आहेत, त्यांनीच त्यांना सत्तेवर बसवलं आणि आज त्यांना न्याय मागण्यासाठी एवढ्या लाठ्याकाठ्या खाव्या लागतात. हे त्यांचं आपलं दुर्दैव आहे. म्हणून आम्ही त्यात पाठिंबा म्हणून आम्ही देवगड तालुका महाविकास आघाडी उद्या आंदोलन करतोय. त्यामध्ये आम्ही सर्वांना विनंती करतोय, विद्यार्थी असतील, पालक असतील, कारण शिक्षणाची परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा तशीच आहे. आणि असं असताना की आता गणेशजी बोलले की केंद्रीय शिक्षण मंत्री किंवा राज्य शिक्षण मंत्री असतील यांनी जबाबदारी स्वीकारून आपला राजीनामा दिला पाहिजे. गृहमंत्र्यांनी सुद्धा तो राजीनामा दिला पाहिजे. अशी आजची परिस्थिती आहे. एवढंच त्यांनी पाहिजे सांगतो. सत्तेमध्ये असलेल्या सरकारने चालवलं आहे आपल्या भावी पिढीवर तो अत्याचार तत्काळ थांबला पाहिजे. आणि ज्या मुलांवर लाठी चालवली आहे किंवा ज्यांना त्यांचे जीव गेले त्यांच्या आईवडिलांची जाहीर माफी मागावी. त्यांना नुकसान जे त्यांनी केलं आहे, हानी केली आहे, नीटचा पेपर फुटल्यानंतर जी मुलं डिप्रेशनमध्ये गेली आहेत त्या मुलांसाठी काहीतरी वेगळा पर्याय निवडावा. आणि ही जी दडपशाही सत्तेमध्ये राहून जी दादागिरी चालवली आहे सत्ताधाऱ्यांनी, लाठीचार्ज करणं, अश्रू धुराच्या नळकांड्या फोडणं, त्यांना पुत्र मांजरासारखं फरफटत नेणं रस्त्यावरनं, हा अत्याचार कदापि महाविकास आघाडी चालवून घेणार नाही. अशी जर का पुनरावृत्ती पुन्हा झाली तर आज आम्ही जी देवगडकर आज तुमच्यासमोर जे आम्ही आज स्टेटमेंट देतोय, आज आम्ही देवगडमध्ये आहोत. आमच्या देवगडकरांची काय पावर आहे महाविकास आघाडीची ती आम्ही दिल्लीत येऊन दाखवू मग सगळ्या सत्ताधाऱ्यांना. लवकरात लवकर सत्ताधाऱ्यांचा सत्ता पालट होईल. त्यांचं जे काय पराक्रम चालू आहे त्या पराक्रमांना पूर्ण विराम लागेल. आणि ज्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं तीच भावी पिढी त्यांचा सत्तेचा माज उतरवेल. आणि त्यांना न्याय हा मोदी सरांना द्यावाच लागेल. माझी नम्र विनंती आहे पत्रकार बंधूंना की जास्तीत जास्त फक्त नीटचे विद्यार्थी नाही, आपले सगळे महाराष्ट्रातले भारतातले जेवढे पण विद्यार्थी शिक्षणाच्या माध्यमातून ग्रासलेले आहेत त्यांच्या समस्या लवकरात लवकर शिक्षण मंत्र्यांनी केंद्रातल्या राज्यातल्या सोडवाव्या, त्यांच्यावरती केलेले अत्याचार थांबवावे आणि सगळे पालक आणि विद्यार्थी यांची जाहीर माफी मागून सगळ्यांनी राजीनामे देऊन सत्तेतून बाहेर पडावं एवढीच माझी मागणी आहे. महाविकास